हेलो 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 घरातलं नक्की ना असू द्या आता भाषा करूया ना असं गोवानी पण गाडी चांगली केली आहे ना हा या आज मित्रांनो खऱ्या अर्थानं CSP रेकॉर्डिंग स्टुडिओ या स्टुडिओचे ऑनर या कोकणातील हे उत्कृष्ट संगीतकार माझे बंधू त्यांच्या स्टुडिओमध्ये खऱ्या अर्थाने मला फक्त एकदा जाण्याचा योग आला पण आज ज्या आपल्या प्रत्येक गायकाची गाणी आपण जी या गणपती बाप्पाचे सीझन ऐकताय त्या गाण्याला एक वेगळा आकार देणारा आपल्या कोकणातला कोहिनूर हिरा माझे बंधू पंकज खानेकर हे गोवा नुसतं तुम्हाला हिकडनंच फक्त उड्या मारतात अरे मोठा एवढा माणूस वरती तरी असू द्या या ठिकाणी दादा खरंच खूप भारी वाटलं छोट्या बुवाची बारी बघा तुम्ही मोठी माणसं आलात तुमचं खरं मनापासून आभार मानतो आणि म्हणून बघा या ठिकाणी शाहीर आणि चांगली बारी केली बरोबर आहे ना पंकज दादा घाणेकर आणि संपूर्ण आमची CSP ची टीम यांच्या माध्यमातून 501 रुपयाचे आहे तसेच माझा भाऊ सिद्धेश मेस्त्री यांच्या माध्यमातून देखील 201 रुपयाचं बहादर पारितोषिक आलंय आणि त्यांची अशी फरमाईश आहे की जी माझी गवण आहे मित्रांनो विसरले तुझ्यासाठी हसते मी विसरले निश्चित आपली फरमाईश आणि पूर्ण होणार आहे माझा भाऊ प्रथमेश सावंत याच्या माध्यमातून देखील 501 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलेलं आहे मानाचा मुजरा करतो मानाचा मुजरा बरं ऐका आवाज सर्वांना पोहोचतोय ना हा आता जनरेटर वरती आहे आता विषय ऐका गमत ऐका माणसानं कॉमेडी करावी बरोबर आहे ना माणसानं कॉमेडी करावी पण ती पण ओव्हर ऍक्टिंग त्याची करू नये की लोक त्यांना असं वाटत होता की मी जे काय बोलतोय ते लोक म्हणजे मी जे काय बोलतोय ते लोक आवडतात पण हसतात लोक काही काय तुमच्या भुकत पण होत बरोबर आहे ना माणसानं कॉमेडी करावी माझे बंधू नवदत्त सांगतील मेरिकेलाच्या कार्यक्रमाला आहे बघा आता हा शक्तितुरा आहे त्या कोकणच्या लोककला आहेत शक्तितुरा असेल नमन असेल बरोबर आहे ना आता या शक्तितुर्याचा मित्रांनो बघा या शक्तितुर्याचा आणि नमनाचा कुठे संबंध येतोय का हो बरोबर आहे ना रावण आला नाचून गेला आणि म्हणतात बघा पहिले त्यांना चुकीचं नाही म्हणत तुम्ही बोला मागणं काय म्हटलं म्हणजे एक शब्द वापरले त्यांनी रांडछानो रावण आला नाही तुम्हाला असं वाटत नाही का म्हणजे हा जो पट्टा आहे मित्रांनो आमच्या तालुक्यात नमन होत नाही पण या तालुक्यातल्या
नमन मंडळाची नमन मात्र आम्ही आवडीन बघतो. तुम्हाला असं वाटत नाही का की हे आपलं विकास शेठ त्या नमन कलेचा कुठेतरी थोडासा अपमान करताय? जर पटलं तर निश्चित टाळ्या वाजवा मित्रांनो. असं तुम्हाला वाटत नाही का? आता कुणाला विंचू चावला, कुणाला काय चावला, तर तुम्हाला काही दिवशी देणा गेला हाय. तुम्ही बारी पुरताच बोला ना फक्त. बरं, दुसरा मुद्दा ऐका. म्हणजे माकड काय म्हणतो, माझीच लाट. आता ही नेहमी ह्यांचीच फक्त लाट करतात. करा, अजून करा, शाप अगदी ढुंगणाची साला जाईपर्यंत करा, आमचा काही कमी होत. पण आज बघा, म्हणजे ते एवढं गांगारलं, एवढं भांबावलं की ते प्रतिस्पर्धी शाहिराला ही पद्धत आहे, प्रतिस्पर्धी शाहिराला समोरच्या शाहिरीनं मुजरा करायचा ते विसरलं. त्यांना आता काय म्हणू, हे लय मोठे शानभाऊ आहे. बरं, दुसरा मुद्दा, जर मी खोटं बोललो, बघा मित्रांनो, जर मी खोटं बोललो, अरे पण भिलव भारी करणार, माझ्या बारीत माझी 3 गाडी झाल्यानंतर ती लाईट गेली. तुम्ही जर खरा तुमचा नाना होता तर तुमच्या बारीत ती यायला तरी पाहिजे होती, बरोबर ना? तसा काहीतरी लिंबू होते फिरवलं तुम्हीच. असं नाही बा, मी असं नाही म्हणत, पण मी जर खोटं बोललो तर माझी अर्धी बारी झाल्यानंतर ती लाईट गेली, तुमचा पैसा खरा होता, म्हणजे माझ्या बोलण्याचा आणि त्या लाईटीचा काय संबंध आहे का? म्हणजे माकड काय म्हणतो, आणि आपला एकच राजेश बाबा, खोटा बोलायचा, कॉपी करायची. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता नाही ते मरतात बिचारे स्वतः बटनाखाली, तुम्हाला घेऊ कुठं? आणि ह्या माणसाची कॉपी मी करू म्हणजे काय बोलाल? काय बोला तुम्हाला आता बोलू? काय बोलाल, काय कराल, आणि झाला किती कराल, आणि कुठं कुठं कराल? असं नाही मित्रांनो. त्यांनी पण तिकडचा डायलॉग मारून बारी चांगली केलेली आहे, बरोबर आहे ना? आता विषयाला कपडा फाडायचा, मी बोललो ना, मी म्हटलं माझ्या वडिलांवरती मी बोलला तर मी तुमचा पोरगा म्हणून निश्चित कपडा फाडीन, कारण माझ्या बापावरती बोलायची तेवढी तुमची निश्चितच लायकीच नाही मी म्हटलं, बरोबर आहे ना? मग त्याचा पोरगा जर तुम्ही त्या एखाद्या पोरग्याच्या बापावर बोललो तर त्याचा पोरगा ऐकून घेईल काय? घेईल काय रे पोरांनो? घेईल काय? खुल रे खुल, माझा मी म्हणतो तुमचं भाजलं रे. आणि ऐका बघा, दुसरा विषय, त्यांनी हा महत्वाचा मुद्दा आहे, तर जरा गडबडीत तो राहून जायचा. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बघा मित्रांनो, ते निश्चित प्रयत्न करतात. आता काय खोटी उत्तर का मी पण दे, पण जर माझ्याकडे विषयाचा आशय, मी 2 वेळा त्यांना, पण जर आगडीत कोणती अडकले कुठे ते अजून मला पण कळत नाही, तर त्यांना मी उत्तर दिलं. आता ते तुम्हाला मान्य नाही, आणि आज जे तुम्ही मला उत्तर दे मला पण मान्य नाही. संपला विषय. हा, अजून पाना फाडा बघा कुठं तरी स्वतः अजून आहे ना. ऐका, दुसरा विषय. आता ते काय म्हणाले की पोरगा म्हणतात नाही चांगला आहे, हा आता आरतीला पण येतो, त्याच्या मनात काय आहे हो मात्र काय मला माहिती. अरे मेदव, तुमचा कलर पण काला आणि तुमचा कालीच पण आपला कालाच आहे सगळा, आहे ना? मी जर खोटा होतो तर लाईट गेली, तुम्ही खरं होतो लाईट यायला हवी होती, म्हणजे तुमचा पाय पण खाली काला, आहे ना? माणसाला पाय किती असतात, आणि तिसरा पण काला, आहे ना? आता सांगतो विकास शेठ, कॉपी करायची या जीएसटी बीएसटी तुम्हाला काय हवे तशी घ्या. आणि म्हणून मित्रांनो, गोवानी सुंदर बारी केलेली आहे, बरोबर आहे ना? आता आजचा त्यांचा नेम पण सरळ आहे ना? नाही, नेम पण सरळ आहे आणि मेड पण सरळ आहे. नाही तर मी जर आज ते वाकड्यात शिरलं असतं तर मी पण निश्चित अगदी, पण ऐका विषय पहिला, आहे ना? बघा काय म्हणतोय, अरे हा काला कावला. बघा तुम्हाला झोपा नाही आल्या, नाही तर मी आपला म्हणा नाहीतर रातभर केला, आणि म्हणजे पोराडो असं मी बुवा रातभर आपला बारी करतो आणि झाला डोक्यात तुमच्या काही शिरायचं नाही, असं म्हणतोय. हा, म्हणून म्हणतो ऐका,
अरे हा काला कावला रानाचा गावला याला धरलाय तर्कात. बघा विषय का विषय वडाची साला वांग्याला लावणार. आज मात्र त्यांनी पण टायमिंग बराच घेतलेला आहे. आपल्याला पण आज कोंबडा आरवायचाच आहे. आता विषय काय झालाय, घरात प्रत्येकाच्या गणपती आहे, तर उद्या पण आमची बारी आंबवलंच आहे. बोला आज वस्ती केली असती पण घरात बाप्पा आहे, जाऊन यायला झाला तरी चालेल म्हणून म्हणतो. अरे हा काला कावला रानात गावला याला धरलाय तर्कात. अरे काय हाय तुझी अवकात. पंकज दादा हे तुमचा लय कौतुक करतो लय. अरे पंकज भाई तुला बघितलं असा तसा हाव ताव मेला वाद्यास गावला बुवा बारीक करणार बरं म्हणतोय. हा काला कावला रंगात गावला याला धरलाय तर्कात. काय हाय तुझी अवकात. बघा अरे काय हाय तुझी अवकात तोंड घालतोस नरकात. विषय कसा आहे बघा, विषय कसा आहे बघा. भगवंताचा अमृताचा स्रोत, भगवंताचा अमृताचा स्रोत मृत्यू लोकामध्ये एका ऋषीमुनींच्या माध्यमातून पाठवला होता. आणि तो अमृताचा स्रोत त्या ऋषीमुनींनी पाठवला असताना एका कावळ्यानं तो स्रोत अपवित्र केला, म्हणजे त्याला चोच मारली. म्हणून आज बघा 365 दिवसांपैकी 364 दिवस कावळ्याचा तोंड कुठं नरकात. नरकात त्याचं तोंड आहे, फक्त त्याला मान एकाच दिवशी काव काव आला आहे तो आव नाही तो आहे ना. आता बुवा म्हणती सारखा काला काला म्हणतो. आता तुम्ही रंगान काला होता ते माझा दोष नाही ना, म्हणून म्हणतोय हा काला कावला रानात गावला. हा काला कावला रानात गावला याला धरलाय तर्कात. काय बाई तुझी अवकात, काय बाई तुझी अवकात तोंड घालतोस नरकात. काय बाई तुझी अवकात तोंड घालतोस नरकात. काय बाई तुझी अवकात तोंड घालतोस नरकात. अरे काय बाई तुझी अवकात तोंड घालतोस नरकात. पवित्र केला तो होता अपवित्र केला तो होता. काही कुणाची भेटली तू भोगत होता, तो भोगत होता, त्याप्रमाणे तो भोगत होता. 364 दिवसाच्या तू पडलास फरकात. 364 दिवसाच्या तू पडलास फरकात. काय बाई तुझी अवकात तोंड घालतोस नरकात. 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 हा काला कावला रानात गावला. हा काला कावला रानात गावला याला धरलाय तर्कात. काय बाई तुझी अवकात तोंड घालतोस नरकात. काय बाई तुझी अवकात तोंड घालतोस दुसरा मुद्दा ते मगाशी काय म्हणत म्हणाले बघा की म्हणतात 3 बाऱ्या म्हणतात माझ्याशी सांगणे केला, बरोबर आहे ना. आणि 4थ्या बारीत फरमाईश तुमची घेतो, फक्त तुम्ही थांबायचा या, अर्धवट बारी सोडून जायचं नाही. हा म्हणून सांगतोय ते काय म्हणालं की 3 बाऱ्या माझ्याशी चांगल्या केला आणि 4थ्या बारीत इंजेक्शन त्याला असा काय दिला. म्हणजे बघा विषय काय असतो बघा मित्रांनो. आमच्या दोन्ही पण भुवनच्या बाऱ्या युट्यूबला आहेत, तुम्ही म्हणत असोची बारी ऐका. हे जर असं म्हणत असतील की ती बारी मी राजेश भाऊसोबत सरस केली तर आजपासून हा शक्ती तुला मी सोडून दे. अहो झालंय कसं माहितीये का तुम्हाला, नेहमी जेव्हा यांचा माझा कार्यक्रम लागतो ना त्या वेळेस छातीला बोट लावून सांगतोय हा राजेश भाऊ फक्त त्यांच्या मानगुटी बसतोय. नाकापेक्षा मोती होतोय ना जड. आणि मग
विषय काय होतं बघा, तोडेवाल्याची दुसरी बारी आणि शक्तीवाल्याला काय परत बारी करायला भेटत नाही. मग नुसता तोंडाने भुकून त्याचा काय उपयोग आहे काय? आहे काय? तुम्ही एवढं काय तो बोला, गाण्यात बोला, तर गाण्यात नाही, तोंडानं हव करीन आणि तव करीन, लांडवण्यानं कॉपी करायची. म्हणून दुसरा विषय ऐका ऐका, दुसरा विषय ते असं का म्हणतात माहितीये का? म्हणजे त्यांची काय आता म्हणतात, त्यांचं म्हणणं काय झालं माहितीये की जे शक्तीतुर्याचे बाकीचे भाऊ आहे ते येड आहेत सगळं, आहे ना, ते सगळं येड आहे. म्हणजे त्यांनी शक्तीतुर्याची वाट लावली नाही. हे फक्त एकटंच 12 महिन्याचं आहे ना, हे 9 महिन्याचं नाही मित्रांनो, हे 12 महिन्याचं. आपण 9 महिने 9 दिवसाचं, हे फक्त एकटंच 12 महिन्याचं आहे. ह्यांचा असा गैरसमज आहे. दुसरा विषय काय की शक्तीतुरा बाकीच्या बुवांनी वाट लावली नाही, फक्त तो शक्तीतुरा सुधारवण्याचं काम आता हे करतायत. तो बाकीचं खुलं, हे तेवढं मोठं शान, बरोबर आहे ना? आता मला सांगा ना मित्रांनो, जर एक शाहीर गणपतीमध्ये असेल, दसऱ्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, जर यांच्यासोबत जर 4-4, 5-5 वाऱ्या करू शकतो, तर ठेवणारं येडं का हे माझ्यासोबत गाणारं येडं? बघा मित्रांनो, ते बघा कसं माहिती, त्याचा एक विनोदाचा भाग चांगला आहे, त्यांचा विनोदाचा भाग चांगला आहे. मी पण जर काय बोलायला गेलो तर मी बराच काही काय बोलू शकतो, पण एक चौकट असेल आणि त्या चौकटीत राहून कार्यक्रम करणं ही राजेश भाऊची खरी खासियत आहे. आणि म्हणून हा विषय का बघा, कथा ग्रंथात हाय की इथं नाही तुझी लायकी, यातला कळतोय तुला काय फत्रा, बघा यातला कळतोय काय तुला फत्रा. अरे तुझं कारभारी असतील 17, काय ना बोलालो, अरे ह्याचं कारभारी असतील 17, पण जातीचा हाय तू कुत्रा. 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 तुझे कारभारी असतील 17, पण जातीचा हाय तू कुत्रा. 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 बरं आल्याला माईक टेस्टिंग केली त्यांनी, आहे ना, सगळा इंग्लिश, म्हणजे भैयांच्या घरामध्ये इंग्रज गेला होते, सगळा इंग्लिश मध्ये काय काय हिंदीची पण वाट लावून टाकली शाप, आहे ना. आणि बोलचा कर जा सजना तुझको भुला दिया, बरं जल्ला तुझको आणि मुझको मध्ये सगळा वाटून लावून टाकली त्या गाण्याचा पण. अरे तुम्ही सुंदरच आहे ना बुवा, तुमच्याकडे सगळं चांगलं आहे ना, पण जे तेवढं येतंय ना तेवढं सुंदर बोला तुम्ही. आणि म्हणून ऐका विषय असा आहे, कसं झालं माहितीये लागो रे बुवा, तुम्ही काय म्हणाल की मी रंगात जरी काला असलो तरी मी माणूस नाही, चांगला आहे. मग बुवा माझा पण कलर काय तेवढा गोरा नाही, मी पण थोडासा कालाच आहे, पण रंगात पण मनाला मात्र बुवा चांगला आहे. बोला ठेवा, मी त्याच शरीराच्या मानगुटीवर बसतो ज्याला, म्हणजे कसं माहिती ना, ज्याला काय खतरा करत नाही त्याच्याच मानगुटी मी अगदी चांगला बसतो मित्रांनो. आणि म्हणून ऐका विषय वरती लावा, मी हा ना बघा ते काय म्हणतात की जे चांगलं आहे त्याला मी चांगलंच बोलतो. मित्रांनो मला एवढंच सांगा, म्हणजे खरं सांगा, म्हणजे असं जर खोटं असेल तर मी ते मान्य पण करेन, पण मला खरं सांगा, तुम्हाला राजेश भाऊची गायकी आवडत नाही का? नाही, खरं असेल तर खरं सांगा. जर नसेल आवडत तर तुमचा आमचा काय वाद नाही, आणि गडी काय अजून वाद नाही. पण तुम्हाला राजेश भाऊची गायकी आवडते का नाही? नक्की ना, अगदी मनापासून ना. पण ऐका काय झाला विषय, मी यांच्यासोबत एक गाणं गायलं. मी का असे काय म्हटलं की जी गाणी तुम्ही माझ्यासोबत गाता ती तुमची सुपर. याचं होतं कसं माहितीये, एक गाणं बारीक केली की दुसऱ्या वर्षी गाणं रेकॉर्डिंग करतात, पण आम्हाला तेवढा धंदा नाही ना दादा, बरोबर आहे ना. पण यांच्यासोबत मी परवा गाणं गायलं, गाणं होतं आपल्या कोकणाचं. मी त्यांना मुंबईपासून सांगतोय की हे गाणं त्यांना खटकलंय जोरा, हेच गाणं त्यांच्या मानगुटी बसलाय, त्यांच्या उराव बसलाय, त्यांच्या काय म्हणतात त्याला काळजावर विद्याशा डाग बसलाय त्या गाण्यामुळे. मी त्यांना काय म्हटलं की परशुराम भूमी म्हणजे कोकण भूमी, हे मला पण माहिती आहे, तिचा निर्माण करता कोण आणि ती परशुराम भूमी निर्माण करण्याचं कारण काय हे मी त्यांना मुंबईत विचारलं. बुवा भरकाटलं, त्यांनी काही सांगितलं नाही. पण बुवा आज तरी येऊन सांगा, आणि जोपर्यंत परशुराम भूमीचा निर्माण करता कोण तुम्ही नक्की सांगाल, पण ती निर्माण करण्याचं कारण काय हे जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी काय तुमच्या मानकुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही.
मी माझं गाणं गायलं होतं ऐका. पहा सह्याद्रीचे डोंगर. दादा थोडासा आवाज वाढवा ना मॉनिटरला. या देवादिकांचं माहेर घर साक्ष देतो या समिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ अहो कोकण एक नंबर. ह्या गाण्यात यांच्या काळजावर चढ पाडण्यासारखं कुठं काय आहे हो. पण कसं आहे माहितीये काय, माकड काय मगाशी म्हटलं मी, माकड काय म्हणतो, जो काय आहे तेवढा आमचा सगळा. चड्डी खाली पिवळी झाली तरी आमचा जलाल. पुढे का विषय का अरे होईन रनात मी वर चढ. बघा होईन रनात मी वर चढ असं घातलंय मी साकड. मारुतीराय सांगतोय रावणाला, रावणा माझ्या सीतामाईला पळवून दिलंयस, पण आज मी माझ्या गुरुला सांगून आलोय त्या रावणावरती वरचढ होऊ नये आणि सीतामाईला अगदी सुखरूपणे तुझ्या समोर आणून ठेवेल म्हणून म्हणतोय. मारुतीराय म्हणतोय रावणाला होईन रनात मी वर चढ असं घातलंय मी साकड. रावण मारुतीरायला काय म्हणतोय, मारुतीराय काय म्हणला, अरे होईन रनात मी वर चढ असं घातलंय मी साकड. आता मारुतीरायला बघितल्यावर रावण म्हणतोय अरे तुझ्या सारखी आणि माकड. बघा आता मी पण ह्या बोना म्हणतो, होईन रनात मी वर चढ. त्याचं कारण का माहितीये का, त्याचं कारण आहे का, आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे. बरोबर आहे ना. आमिर खानने गाजवलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मेला आहे. त्या बशीला शोभा देणारा तो पेला आहे आणि यांच्या मानगुटीवर यांच्या नाकावर पिचुनवाली करणारा हा पक्क्या गुरुचा चेला आहे. म्हणून म्हणतोय होईन रनात मी वर चढ असं घातलंय मी साकड. रावण म्हणतोय असं म्हणतोयस ना, तुझ्या सारखी आणि माकड. आता मी पण बोला म्हणतो अरे तुझ्या सारखी आणि माकड सांग माझं करतील काही वाकड. तुझ्या सारखी आणि माकड सांग माझं करतील काही वाकड. तुझ्या सारखी आणि माकड सांग माझं करतील काही वाकड. तुझ्या सारखी आणि माकड काय माझं करतील काही वाकड. होईल रनात मी वर चढ असं घातलंय मी साकड. होईल रनात मी वर चढ असं घातलंय मी साकड. तुझ्या सारखी आणि माकड काय माझं करतील काही वाकड. तुझ्या सारखी आणि माकड काय माझं करतील वाकड. तुझ्या सारखी आणि माकड काय माझं करतील वाकड. तुझ्या सारखी आणि माकड काय माझं करतील वाकड. हा दुसरा विषय आला गवळणी वरती सगळा काम. बघा मी माझी गवळ गायली होती, शायरांनी त्या गवळीला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. हा आता ते काय म्हणालं की जर चड्डी पिवळी झाली होती लगोर तर तिथं जायचा कुणी कशाला. बरोबर आहे ना. आता हे काय म्हणाले त्यांच्या कटिंग मध्ये बघा बुवा काय म्हणाले की गाण्याला म्हणतात केली पिवली त्याच्या शेजारी जाऊन ही जिवली. असंच बोललं ना बुवा, असंच बोलले ना. मला वाटत होते तुम्हाला झोपा मध्ये. हे काय म्हणालं की कानान पिवली तिथं ही जाऊन जिवली. बरोबर आहे ना. आता कानान पिवली कानान हे माझ्या गवळीचा विषय होता, पण त्याच्या शेजारी ती जाऊन जेवली तिथं तुम्ही काय वास काढून आलो काय बघायला. काही जेवली. बरोबर आहे ना. काय आपला म्हणजे बोलायला काय नाही, जुगवा करायला काय नाही, वडाचे साल वांग्याला लावायला काय नाही, म्हणून आपला उगाच काहीतरी. म्हणून सांगतो बुवा कसं माहितीये ना, तुम्ही काय म्हणाल की मला वाटलं होता आज मुंबई जोरात झोमट झाला होता, आज काहीतरी तुफान येईल. बुवा तुफान राजेश बुवाचा कधी येतो हे तुम्हाला पण माहितीये. आणि मगाशी म्हटलं ना, ज्या दिवशी राजेश बुवाचा तुफान येतो त्या दिवशी तुम्हाला मला तुमचं कपडं फाडायला लागत नाही, तुमचं कपडा आपोआप निघतात बुवा. म्हणून सांगतोय ऐका. हा बुवांची गवळ काच हाय येला घ्या. येला बुवांची गवळ.
का झालीस तू बैमान तुझ भरलं कुणी ग कान असं वाचा वाचा बोलून असं का घालतेस तू थैमान. ही बुवांची गवळ होती. आता बुवा तुम्ही माझ्या गवळीला भाग दिला बाय वडाची साल वांगे लावले बाय आहे ना आपला जुगाजुगा केले बाय. आता मी पण तुमच्या गवळीला भाग देतोय. भागाना भाग घ्या माणूस म्हणून म्हणतोय. माझ दही दूध तू खाऊन का सोडलं तुला इमान. माझ दही दूध तू खाऊन का सोडलं तुला इमान. का झालंस तू बैमान का झालंस तू बैमान देवाया राधेने घातलं थैमान. का झालंस तू बैमान देवाया राधेने घातलं थैमान. जास्त मित्रांनो तुमचा सर्वांचा वेळ घेणार नाही. एक फरमाईश मगाशी आलेली आहे ती फरमाईश या ठिकाणी घेतोय. चोरून चोरून हा लवकर सांडी हा लवकर सांडी दादाची फरमाईश आलेली आहे मित्रांनो. माझं गेल्या वर्षीचं गाणं चोरू चोरून पाहत पहिले गेल्या वर्षीचं आताही तुम्ही त्या गाण्याला या ठिकाणी मनावरती घेतलं. दादांची फरमाईश आलेली आहे की माझी गवळण जी मी 2 वर्ष गेल्या वर्षी रेकॉर्डिंग केली होती ती गवळण या ठिकाणी घेतोय. चोरून चोरून घेतोय आणि वारी माझ्या ठिकाणी संपवतोय. म्हणून म्हणायचंय अरे देवांचा तू देव रे काना कसा नाही फुटला पाना. देवांचा तू देव रे काना कसा नाही फुटला पाना. गंध प्रेम प्रीतीचे पसरले रे काना. गंध प्रेम प्रीतीचे पसरले विसरले तुझ्यासाठी बसले मी विसरले विसरले तुझ्यासाठी बसले मी तुझ्यासाठी बसले मी विसरले. दुसरी फरमाईश हे देखील गाणं मित्रांनो आपण सर्वांनी या ठिकाणी अजरामर केलं म्हणून म्हणायचंय. चोरू चोरून पाहत एक पाखरू नाचत गाणंच्या वरातीत माझ्या मनात वाजत दबक्या पावनाने माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली दबक्या पावनाने माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली यंदा
चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत कान आमच्या मनात गीत माझ्या मनात वाजत. आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी सोंगफार निश्चित कलाकार छोटा आहे अजून शिकतोय पण असल्या प्रतिस्पर्धी शाहिरांमुळं कारण या अशा शाहिरांना स्वतःपेक्षा माझी काळजी भरपूर आहे. आणि मित्रांनो बघा जी माझी नाचणारी मुलं आहेत या माझ्या नाचणाऱ्या मुलांसाठी माझे कीबोर्ड प्लेअर पंकज दादा कातळे दादा तुम्ही पण जरा एकदा उभे राहा. हीच ती व्यक्ती आहे मित्रांनो दरवर्षी कोकणकरांना गणपतीच्या सणामध्ये दरवर्षी जे गण येतात ते हे माझे बंधू मला कीबोर्डला सांगतात दादा उभे राहा जरा 2 मिनिटं. पंकज दादा कातळे यांची ही गाणी अगदी आचरणात झालेली आहे. आणि म्हणून बुवा ते मगाशी म्हणाल ना माझं कीबोर्ड वालं माझं पियानो वालं माझं ढोलकी वालं तुम्हाला लाज वाटली पाहिजे असे कलाकार घेऊन राजेश बुवा वाऱ्या करतो. हा विचार करा जर एवढं चांगलं कलाकार जर बुवाच असतील तर बुवा कसा असेल बरोबर आहे ना. तुम्ही बुवा एवढंच सांगतो बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन तुम्ही तेवढाच करा. आणि अजून तुम्हाला सांगतो बुवा तुमचा आणि माझं काय भांडण नाही तुमच्यानी माझी काय भावकीत कंदाल त्यांना एक गाणं बोलू द्या. हा एक जरा घ्या एक घ्या जरा त्यांची फरमाईश पूर्ण करा. जे यावर्षी त्यांचा जो गण आहे मित्रांनो सुंदर या ठिकाणी गण आहे अगदी चांगला युट्यूबला चाललाय लोकांनी त्यांना चांगलं प्रेम दिलंय. पंकज दादाला विनंती करतो पंकज दादा तुम्ही पण कीबोर्डला यावरती तुम्ही कीबोर्डला या म्हणजे तेव्हा जरा बारीक येता येईल ना इकडे या पंकज दादा या. असं आपल्याला पण गोवानं काय 1.5-2 तास करा आपल्याला पण मजा करायची या. आता ह्याला पण वर घ्या तुम्ही कीबोर्डला या. या या लवकर हा लवकर पंकज दादा या. सुटेल देह कधी तरी देवा मांडीवर घे तू देण्या विसावा दिली समजला कोण ही वाणी बुद्धी दे तू गाण तुझीच गाणी बेसुर्या पंकजाला सुरामधी केवा बेसुर्या पंकजाला सुरामधी केवा गोड गीत भावे राजेशाच्या ओगी परी गोड गीत भावे राजेशाच्या ओगी परी विळावले मान बाप्पा तुझा चावली पाऊसासाठी देव येणार हो घरी विळावले मान बाप्पा तुझा चावली पाऊसासाठी देव येणार हो घरी स्पर्श सुखाचा मंतर मायाचा स्पर्श सुखाचा मंतर मायाचा वारा गाई गाणे मंतरी वारा गाई गाणे मंतरी मन बाप्पा तुझा गाऊली पाऊसाचा देव येणार हो घरी विळावले मन बाप्पा तुझा चावली पाऊसाचा देव येणार हो घरी विळावले मन बाप्पा तुझा चावली पाऊसाचा देव येणार हो घरी पाऊसाचा देव येणार हो घरी पाऊसाचा देव येणार हो घरी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून मित्रांनो एक शेवटचा विषय आयोजकांवरती हा जो या आयोजकांनी या कार्यक्रमाची संधी दिली
त्या आयोजकांवरती या ठिकाणी एक शेवटचा मुकडा घालतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय. म्हणून बघा घ्या दिला आवावरती. अहो दर वर्षाचा मोठ्या हर्षाचा साने सोहळा विघ्न हराचा. अहो दर वर्षाचा मोठ्या हर्षाचा साने सोहळा विघ्न हराचा. माझ्या लाडक्या लंबोदराचा अहो माझ्या लाडक्या लंबोदराचा बघाया वाज परिवाराचा. माझ्या लाडक्या लंबोदराचा बघाया वाज परिवाराचा. माझ्या लाडक्या लंबोदराचा बघाया परिवाराचा. माझ्या लाडक्या लंबोदराचा बघाया परिवाराचा. दर वर्षाचा मोठ्या हर्षाचा दर वर्षाचा मोठ्या हर्षाचा साने सोहळा विघ्न हराचा. माझ्या लाडक्या लंबोदराचा बघाया परिवाराचा. माझ्या लाडक्या लंबोदराचा बघाया परिवाराचा. गावाचे या रहिवाशी लीन होती ते श्री चरणाशी. लीन होती ते श्री चरणाशी. लीन होती ते श्री चरणाशी. मागणे आहे हे देव बाप मागणे आहे देव बापाशी आशीर्वाद राहो पाठीशी. आशीर्वाद राहो तुझ्या पाठीशी. आशीर्वाद राहो तुझ्या पाठीशी. या भक्ती बाबा तुझी केली आहे सेवा. या भक्ती बाबा केली आहे सेवा. तू उत्तर सरकारला साने सोहळा विघ्न हराचा. साने सोहळा विघ्न हराचा. माझ्या माझे परिवाराचा सोहळा विघ्न हराचा. माझ्या माझे परिवाराचा माझ्या माझे परिवाराचा. सोहळा विघ्न हराचा. माझ्या माझे परिवाराचा. दर वर्षाचा मोठ्या वर्षाचा साने सोहळा विघ्न हराचा. माझ्या लाडक्या लंबोदराचा बघाया परिवाराचा. माझ्या लाडक्या लंबोदराचा बघाया परिवाराचा. माझ्या लाडक्या लंबोदराचा बघाया परिवाराचा. आणि म्हणून पुन्हा एकदा या संपूर्ण माझे परिवारासाठी आभार मानतो. माझ्या रसिक प्रेक्षकांचे लाख लाख आभार मानतो. एवढा उशीर होऊन देखील एवढ्या पावसातून आपण सर्वजण थांबलात. तुमचे आभार मानतो. ज्या पद्धतीनं मित्रांनो मला माझ्या वारीला सहकार्य केलं शाहीरांना देखील असं सहकार्य राहू देत. बोवाला पण एक सांगणं आहे. बोवा तुम्हाला काय कबड्डी खेळायची तुम्हाला काय कुस्ती खेळायची जर तुमची इच्छा असेल तर ही बारी झाल्यावर आपण वाटल्यास तो पण करू. आणि म्हणून बोवा तुम्हाला पण शुभेच्छा देतो तुमच्या पुढील वाटचालीसाठी. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. Thank you.